नरहे पोलीस ठाणे यांच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला 22,91,534 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नरहे पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे ईश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि त्यांच्या पथकाने नवले ब्रिज परिसरात सापळा रचला। तपासणी दरम्यान ट्रॅव्हल्स बस चालक हबास मुबारक खान वय 34 राहणार बाडमेर राजस्थान याच्याकडून 5,90,800 रुपयांचा विमल पान मसाला, V1 तंबाखू, RMD पान मसाला, तुळसी तंबाखू आणि गोवा गुटखा जप्त करण्यात आला। यानंतर माल घेणारा सोहेल असलम मुलानी वय 22 राहणार गंजपेठ पुणे याची चौकशी केली असता केदारीनगर येथील गोडाऊनमध्ये आणखी 17,734 रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला। अशा प्रकारे एकूण 22,91,534 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीने हा माल अहमदाबाद येथून खरेदी केल्याची माहिती दिली। या प्रकरणी नरहे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि तंबाखूजन्य पदार्थांशी संबंधित विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक गुन्हे ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजू तोरे, नितीन वाघमारे आणि निलेश भोरडे यांनी सहभाग घेतला।